नमस्कार, मी वंदना सलदेव वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे, आपलं आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा संगमच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुःखामागून सुख आहे, सुखामागून दुःख आहे, चांगलं आहे तर वाईटसुद्धा आहेच आहे. ज्या पण काही गोष्टी घडत आहेत त्या आपल्या चांगल्यासाठी घडत आहेत असा जर भाव आपण ठेवला तर आपल्याला कमी त्रास होईल आणि जगणं सोपं होईल. हे सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहणार आहेत, त्या अखंडपणे चालत राहणार आहेत. आपलं अस्तित्वच एक दिवस मात्र ह्या जगामध्ये ह्या पृथ्वीतलावर नसणार आहे. हे जर मान्य केलं आणि ही जर समज आपल्या मनामध्ये विचारामध्ये असेल तर मात्र आपण इतकंही कुणाला त्रास देणार नाही की तो तुटून जाईल किंवा तो विखरून जाईल. आपण इतकंही कुणाच्या वाईटाचा विचार करणार नाही किंवा इतकंही कुणाचं वाईट आपण करणार नाही की तो आयुष्यातूनच उठेल. म्हणून एक काय म्हणतात, ह्या गोष्टीची जर समज आपल्याला असेल की बाबा आपण जर कुणाचं वाईट केलं तर आपलंही वाईट होणार आहे, आपण उगीच कशाला कुणाचा तळतळाट घ्यायचा, असा जर विचार केला तर कधीच कुणाच्या रस्त्यामध्ये मार्गामध्ये काटे पेरणार नाही किंवा वाईट वागणार नाही. सुख दुःख हे नैसर्गिकरित्या येणारच आहे, चांगलं वाईट ते घडणारच आहे. आणि आपण जर स्वीकारभाव जर असेल तर आपण छान पद्धतीने जीवन जगणारच आहोत. मला एक जुनं गाणं या ठिकाणी आठवतं की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा जरी सुखाचा असेल मग किती का दुःखाचे धागे असेनात, ते एक बळ देतं जगण्याचं. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, आपल्या हातून कुणाचं वाईट होऊ नये, तो बघत आहे याची जाणीव प्रत्येकाला असेल तर कोणीच कुणाशी वाईट वागणार नाही. धन्यवाद. शुभम भवतु. स्वयंभव.